नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईश कोचिंग क्लासेसमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण इतिहास व राज्यशास्त्र या विषयामधील इतिहासामधील प्रकरण क्रमांक 3 उपयोजित इतिहास या प्रकरणाचा आज आपण इथे अभ्यास करणार आहोत। प्रकरण पाहायला गेलं तर जरा थोडंसं फार मोठं प्रकरण आहे आणि या अनुषंगाने आज आपण म्हणजे ह्या प्रकरणाचे आपण भाग 1 व भाग 2 अशा 2 भागामध्ये या प्रकरणाचं विभागणी करून आपण या प्रकरणाचा आज इथे अभ्यास करणार आहोत। तर भाग 1 मध्ये आपण जवळजवळ जर पाहायला गेलं तर बऱ्याच गोष्टी आपण इथे कंप्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहोत। म्हणजे जर आता आपण पाठ्यपुस्तकाकडे जर वळालो तर तुम्हाला सांगतो की आपण काय काय गोष्टी आपण इथे पाहणार आहोत। चला तर येऊया पाठ्यपुस्तकाकडे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही इथे पाहिलंत सगळ्यात महत्त्वाचं तर तुम्हाला इथे लक्षात येईल की सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला इथे ह्या गोष्टींचा इथे आपल्याला ह्या प्रकरणाच्या माध्यमातून अभ्यास करायचा आहे। एक म्हणजे 3.1 उपयोजित इतिहास म्हणजे नेमकं काय। 3.2 मध्ये आपल्याला शिकायचं आहे उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन। 3.3 च्या आधारे आपण उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ या गोष्टीचा आपण इथे अभ्यास करणार आहोत। आणि 3.4 मध्ये सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन आणि 3.5 च्या माध्यमातून संबंधित व्यावसायिक क्षेत्र इत्यादी गोष्टींचा इथे आपण अभ्यास करणार आहोत। आता होतंय कसं की इतिहास म्हटलं की बऱ्याच विद्यार्थ्यांना बऱ्याच जणांना कंटाळा येतो, काय इतिहास जाणून घ्यायचा आहे, काय करायचं आहे, आणि मन लावून अभ्यास करणारे फक्त असतात ते इतिहासाचा अभ्यास करणारे। पण ह्या इतिहासामध्येच आज आपल्या ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथे मिळताना दिसतील। ओके, सो अशा पद्धतीने इतिहास म्हटलं तर फारच महत्त्वाचं ठरतं आणि ह्या प्राचीन इतिहासामध्ये आज आपण आपल्या ज्या घडामोडी चाललेल्या आहेत याचंही उत्तर आपल्याला ह्या इतिहासामध्ये पाहायला मिळतं। चला तर जास्त वेळ न दवडता आपण पाहूया उपयोजित इतिहास। राईट, आता उपयोजित इतिहासामध्ये सगळ्यात पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे 3.1 उपयोजित इतिहास म्हणजे नेमकं काय। पाहूया बरं ह्या उपयोजित इतिहासाबद्दल काय सांगितलं गेलं आहे। उपयोजित इतिहास या संज्ञेसाठी जनांसाठी इतिहास म्हणजेच पब्लिक हिस्ट्री असा पर्यायी शब्द प्रचारात आहे। म्हणजे हा सर्व जनांसाठी जो काही इतिहास आपण लिहिलेला आहे त्यालाच आपण उपयोजित इतिहास असं आपण म्हणतो आणि हा शब्द प्रयोग जनांसाठी आहे म्हणून पब्लिक हिस्ट्री या नावाने आज आपण ह्या प्रचारात आणलेला आहे। भूतकाळातील घटनासंबंधीचे जे ज्ञान इतिहासाद्वारे प्राप्त होते त्याचा उपयोग वर्तमान आणि भविष्यकाळात सर्व लोकांना कसा होईल यासाठी जे आपल्याला सांगितलं गेलेलं आहे कसा होईल हे याचा विचार उपयोजित इतिहास या विषयाद्वारे केला जातो। वर्तमान काळातील सामाजिक आव्हानांवर उपाययोजना करणे, सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे यांसारख्या गोष्टी पूर्वी होऊन गेलेल्या घटनांचे विश्लेषण तसेच दिशादर्शक ठरते। त्यासाठी इतिहासाचे ज्ञान आवश्यक आहे। म्हणजे जर तुम्हाला इथे शब्दशः अर्थ जर सांगायचा झाला तर उपयोजित इतिहास म्हणजे नेमकं काय, तर भूतकाळामध्ये ज्या घडून गेलेल्या घटना आहेत त्या घटनांचा आत्ताच्या काळात म्हणजे ह्या वर्तमान काळात आणि त्याचबरोबर मग भविष्य काळामध्ये त्याचा कसा उपयोग केला जाईल किंवा कसा उपयोग होईल याचा विचार म्हणजेच उपयोजित इतिहास असं आपण इथे म्हणू शकतो। ह्या पॅरेग्राफवरून मला तरी तुम्हाला हेच अपेक्षित आहे असं वाटतं। आणि हा जो उपयोजित इतिहास ही जी संकल्पना आहे हा इतिहास म्हणजे काय की सर्वांसाठीचा इतिहास आणि म्हणून ह्याला पब्लिक हिस्ट्री म्हणून पण आपण हा शब्द प्रयोग करून घेतो। आणि या इतिहासाचा संबंध वर्तमानातील जीवनसरणीशी देखील जोडणारे क्षेत्र म्हणजे जनहितांसाठीचा इतिहास असा आपण इथे म्हणू शकतो। चला तर पाहूया, जाणून घ्या। पहा इथे जनांसाठी इतिहास म्हणजे नेमकं काय हे ह्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया। इतिहासाविषयी पहा, इतिहासाविषयी काय सांगितलेलं आहे तर इथे पहा बरं, इतिहासाविषयी लोकांच्या मनात अनेक गैरसमज असतात, बरोबर आहे। तर उदाहरणार्थ इतिहास हा विषय फक्त इतिहासकारांसाठीच आणि इतिहासाचा विषय अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच असतो। दैनंदिन जीवनात
दैनंदिन जीवनामध्ये जर तुम्ही पाहायला गेलं तर आता ह्या जनांसाठी इतिहास जो आता हा पार्ट आपण पाहतोय ना, की हा जर तुम्ही पाहिलात तर बघा इथे सांगता येईल आपल्याला की काय सांगतायत पहा बरं. एक म्हणजे जस्ट अ मिनिट इथे पहा, इतिहासाविषयी लोकांच्या मनात अनेक गैरसमज असतात. म्हणजे इतिहास फक्त हा विषय इतिहासकारांनीच अभ्यासायचा किंवा इतिहासाचा अभ्यास करतात त्या विद्यार्थ्यांसाठीच असतो, तर असं नाही आहे. दैनंदिन जीवनामध्ये इतिहासासारख्या विषयाचा काही उपयोग नसतो असं अनेक जणांना वाटतं. इतिहासासारख्या विषय आर्थिकदृष्ट्या उत्पादक क्षेत्रांशी जोडला जाऊ शकत नाही इत्यादी असा गैरसमज आपल्या ह्या जनांचा म्हणजे ह्या पब्लिकचा इथे झालेला आहे. अशा गैरसमजांवर मात करत इतिहासाची नाळ लोकांच्या वर्तमानातील जीवनसरणीशी जोडणारे क्षेत्र म्हणजे जनांसाठी इतिहास. मी आत्ताच तुम्हाला हे सांगितलं होतं, बरोबर आहे. सो परदेशातील अनेक विद्यापीठांमध्ये, बरोबर आहे, परदेशातील अनेक विद्यापीठांमध्ये जर पाहिलं तर जनांसाठी इतिहास या विषयातील अभ्यासक्रम शिकवले जातात. भारतात बंगळुरू येथे सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी या संस्थेत सेंटर फॉर पब्लिक हिस्ट्री हा एक स्वतंत्र विभाग आहे. तिथे या विषयातील प्रकल्प आणि संशोधनाचे काम चालते. म्हणजे तुम्हाला समजलं असेल की उपयोजित इतिहासाची किती आवश्यकता आहे. ओके, चला तर आपण आता ह्या परिच्छेदाकडे वळूया. आता पुढे जाऊन ते काय म्हणतायत की उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रात केवळ तज्ज्ञ व्यक्तींचाच नव्हे तर सर्वसामान्य लोकांचाही विविध अंगांनी सहभाग असू शकतो. बरोबर आहे. म्हणजे ह्या इतिहासाच्या क्षेत्रामध्ये केवळ तज्ज्ञ व्यक्तीच पाहिजे असं नाही आहे, तर काय पाहिजे की इथं सर्वसामान्य लोकांचा विविध अंगांनी सहभाग देखील असू शकतो. म्हणजे कसं पहा बरं, संग्रहालये, बरोबर, प्राचीन स्थळे, बरोबर, यांना भेट देणारे पर्यटक, या नात्याने त्यांचा सहभाग महत्त्वाचा असतो. काही लोकांना ही संग्रहालय पाहायला आवडतात, काही लोकांना प्राचीन स्थळांना भेट देण्यास म्हणजे आकर्षण वाटतं. म्हणजे ही पर्यटक ही देखील ह्या इतिहासाचा काय आहेत, एक भाग आहे. पर्यटनामुळे लोकांमध्ये इतिहासासंबंधीची आवड वाढीस लागते. समाज मनामध्ये इतिहासाची जाणीव निर्माण होते. तसेच स्वतःच्या शहरात किंवा गावात असणाऱ्या प्राचीन स्थळांचं किंवा संवर्धनाचं या प्रकल्पामध्ये आपण काय करू शकतो, सहभाग देखील करून घेऊ शकतो. तर हे झालं आपलं उपयोजित इतिहास म्हणजे काय आणि ते का गरजेचं आहे याचा इथे आपण या 3.1च्या माध्यमातून अभ्यास केला. आय होप की तुम्हाला हे समजलं असेल, आशा करतो हे तुम्हाला समजलं असेल. जाऊया आता आपण पुढच्या टॉपिककडे, ते म्हणजे उपयोजित इतिहास आणि विविध विषयांवरील संशोधन. ओके, मग आता जर तुम्ही पाहायला गेलात की आता हे उपयोजित इतिहास म्हणजे काय आपण पाहिलं, पण ह्या उपयोजित इतिहासामध्ये काही विषय पण आहेत, त्याचं संशोधन कशा पद्धतीने झालं याचा इथे आता आपण अभ्यास करणार आहोत. पहा बरं काय आहे. इतिहास भूतकाळात घडून गेलेल्या घटकांशी संबंधित असतो. बरोबर आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. इतिहास म्हणजे काय की भूतकाळात घडलेल्या गोष्टी आणि घटना यांच्याशी आपला हा इतिहास संबंधित असतो. जसं की आज आपण पाहिलं की मध्यंतरीच्या काळामध्ये इथून मागे आपण छत्रपती संभाजीराजे यांच्या मालिकेतून संभाजीराजांनी कशा पद्धतीने पराक्रम गाजवला आणि कशा पद्धतीने त्यांचा घात झाला याचा आपण इतिहास म्हणजे त्यांच्याशी निगडीत घटना यांचा अभ्यास आपण म्हणजे यांचं हे जे काही म्हणजे इतिहासामध्ये काय घडून गेलेला जो भूतकाळ होता तो आपण त्या मालिकेच्या माध्यमातून देखील पाहिला. म्हणजे प्रत्येक इतिहास हा भूतकाळात घडून गेलेला काय असतो, घटनांशी संबंधित असतो. वर्तमानात दिसणाऱ्या मानवी जीवनाची घडण ही त्या घटनांवरच आधारलेली असते. आणि बघा बरं की आज जर त्यांनी तेवढं जर पराक्रम गाजवला नसता तर वर्तमानामध्ये आज आपण जे जीवन जगतोय तो त्या घटनांशी निगडीत असताना त्या घटनांनी जर त्यावेळेला जर संभाजी महाराजांनी जर विचार केला नसता तर आज कदाचित आपण वेगळ्या ठिकाणी असतो. बरोबर की नाही. दाखवले तुम्हाला, त्याच्यामध्ये तुम्ही मालिकेमध्ये देखील पाहिलं देखील आहे. या घटना राजकारण, सामाजिक, धार्मिक, संघटन, तत्वज्ञान, तंत्रज्ञान आणि विज्ञान यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये घडलेल्या असतात. इज इट राईट. सो प्रत्येक क्षेत्रातील ज्ञानसंचयाचा स्वतंत्र असा काय आहे, इतिहास आहे. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये, मग राजकारण असो, सामाजिक क्षेत्र असू दे,
धार्मिक क्षेत्र असू दे, तत्वज्ञानाचं क्षेत्र असू दे, तंत्रज्ञान असू दे, विज्ञान असू दे, प्रत्येक ज्ञानसंचयामध्ये म्हणजे प्रत्येक क्षेत्रात ज्ञानसंचयासाठी स्वतंत्र हा इतिहास असतो. बरोबर आहे. त्या क्षेत्रात आता जसं पहा ना, विज्ञानामध्ये कसं आहे की विज्ञानामध्ये त्यावेळेला थॉमस एडिसन यांनी प्रयोग केले, हा इतिहास आहे. बरोबर आहे. थॉमस एडिसन यांनी काय केले, आज आपण म्हणतो एखादा मोटिवेशनल स्पीच द्यायचं असेल किंवा प्रत्येक मोटिवेशनल स्पीचमध्ये प्रत्येक म्हणजे प्रत्येक नाही म्हणता येणार, पण बहुतांश सगळ्या मोटिवेशनल म्हणजे प्रेरणादायक भाषणामध्ये थॉमस एडिसनचं उदाहरण घेतलंच जातं. बरोबर की नाही. मग आता थॉमस एडिसन हे इतिहासात होऊन गेले होते, भूतकाळात होऊन गेलेले आहेत, म्हणजे तो जो इतिहास आहे कोणाशी निगडीत आहे, विज्ञानाशी निगडीत आहे. बरोबर की नाही. म्हणजेच प्रत्येक क्षेत्रातील ज्ञानसंचयाचा काय असतो, स्वतंत्र असा हा इतिहास असतो आणि त्या क्षेत्रातील पुढील वाटचालीची दिशा या ज्ञानसंचयाच्या स्थितीवर काय असते, अवलंबून असते. आणि मग त्या अनुषंगाने अनेक विषयांच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती उपयुक्त ठरते. माझ्या मते मला इथे काय सांगायचं हे तुम्हाला चांगल्या रीतीने समजलं असेल. मग आता प्रत्येक क्षेत्रामध्ये आता आपण तत्वज्ञानाचा विचार करूया की तत्वज्ञानामध्ये कशा पद्धतीने ते आपल्याला महत्त्वाचं ठरतं ह्याचा इथे आपण विचार करूया. बघा बरं, तत्वज्ञान काय सांगितलंय तत्वज्ञानामध्ये, एक 2च मिनटं पाहून घेऊया इथे आपण तत्वज्ञानात काय सांगितलं आपल्याला. ओके, सो पहा इथे तत्वज्ञानामध्ये आपल्याला काय सांगितलं गेलेलं आहे. विविध विचारसरणीचा उगम, त्यामागील वैचारिक परंपरा आणि त्या विचारसरणींच्या वाटचालीचा इतिहास समजून घेणे यासाठी तत्वज्ञानाचा इतिहास आपल्याला काय करावा लागतो, अभ्यासावा लागतो. ओके, सो तत्वज्ञान समजून घेताना आपल्याला काय काय गोष्टींचा इथे विचार करावा लागतो, तर ते जे तत्वज्ञान ज्या भाषेतून व्यक्त झाले आहे त्या भाषेचा इतिहासाचाही समावेश असतो. बरोबर आहे. अशा पद्धतीने हे तत्वज्ञानाचं आपण मूळ बघितलं. आता विज्ञान कशा पद्धतीने इतिहासाशी निगडीत आहे त्याचं तुम्हाला इथे अभ्यास करणं गरजेचं आहे. पाहूया बरं, विज्ञान ही जी गोष्ट आहे ही इतिहासाची कशी निगडीत आहे. बरोबर आहे. वैज्ञानिक शोध आणि सिद्धांत, मगाशीच मी सांगितलं होतं, वैज्ञानिक शोध आणि सिद्धांत यांचा कालक्रम आणि त्या शोधांमागील कारण परंपरेची साखळी समजावून घेणे यासाठी विज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. बरोबर आहे. मग आता जर आपल्याला थॉमस एडिसन कोण आहे हे माहितीच नसतं किंवा तर मग आपल्याला समजलंच नसतं की त्यांनी कशा पद्धतीने प्रयोग केले, किंवा जर अजून आपण जर विचार करायचं ठरवलं रुदरफोर्ड यांच्या बाबतीमध्ये, तर रुदरफोर्ड यांनी किरणोत्सर्गी किरणांचा मारा त्या सोन्याच्या पापुद्र्यावर करून अणुरेणू ह्या सगळ्या गोष्टींचा शोध लावण्याचं श्रेय त्यांना जातं. मग हेही आपल्याला समजलं नसतं. बरोबर की नाही. आणि म्हणून त्यांचा हा जो शोध आहे, सिद्धांत यांचा कालक्रम आणि त्या शोधामागील कारणं, बरोबर आहे की नाही, ही साखळी समजावून घेण्यासाठी आपल्याला विज्ञानाच्या बाबतीत इतिहासाची गरज भासते. आणि यासाठी विज्ञानाचा आपल्याला काय करावा लागतो, इतिहास अभ्यासावा लागतो. गरज ही शोधाची जननी असते. बरोबर आहे, असे म्हटले जाते. अनेकदा वैज्ञानिक शोध हे मानवी गरजांची पूर्ती आणि जिज्ञासेचे समाधान करण्याच्या प्रयत्नातून लागलेले असतात. त्यासाठी आधी अस्तित्वात असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग केला जातो. हा तुमच्या लक्षात आलं असेल की अनेकदा वैज्ञानिक शोध हे आपली गरज, आपल्या मानवाला असलेली गरज आणि त्याची पूर्तता करणे आणि त्याच्या पूर्ततेसाठी ते एक जिज्ञासेचं समाधान करण्याच्या प्रयत्नातून लागलेले असतात. आणि ह्याच्या मागे देखील विज्ञानात पण इतिहास आहे इथे आपल्याला जाणवलं. आणि ज्ञानाचा उपयोग केला जातो आणि या शोधामागील कारण परंपरा, कालक्रम समजावून घेण्यासाठी विज्ञानाच्या इतिहासाचे ज्ञान उपयोगी पडते. ओके, आय थिंक तुम्हाला समजत असावं की कशासाठी आपल्याला उपयोजित इतिहास महत्त्वाचा आहे आणि का आपल्याला त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे, इथे तुम्हाला चांगल्या रीतीने समजलं असावं. आता आपण जाऊया पुढे की तंत्रज्ञान. बरोबर. मग ह्या तंत्रज्ञानामध्ये आपण जर पाहिलं तर काय पाहतोय बरं, पहा बरं आपण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून की हे तंत्रज्ञानासाठी इतिहासाची काय गरज आहे हे देखील आपल्याला इथे अभ्यास करणं गरजेचं आहे. चला तर मग पाहूया काय आहे. कृषी उत्पादन आणि वस्तूंचे उत्पादन. बरोबर आहे. स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादींमध्ये होत गेलेले बदल आणि त्यामागील कारण परंपरेची साखळी समजावून घेणे यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास आपल्याला काय करावा लागतो, अभ्यासावा लागतो.
वैज्ञानिक शोध, आलं लक्षात ना कशासाठी? आता जसं की आज आपण कृषी उत्पादनामध्ये भरपूर प्रगती केली आहे, बऱ्याच वस्तूंचं आपण उत्पादन करतो, त्याचबरोबर इंजिनिअरिंग आहे, स्थापत्य आहे, म्हणजे काय आहे की आपण कला विश्वात पण आहोत, इत्यादीमध्ये सगळे जे बदल जसे जसे होत गेलेले आहेत. आता बघा की पूर्वी पारंपरिक पद्धतीने शेती करण्यासाठी जे नांगरणी व्हायची ती बैलांना जोडून नांगरणी केली जायची. आज यंत्रांचा आपण त्याच्यामध्ये यंत्रसामग्री आज आपण वापरतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमुळे, इतिहासामुळे हे बदल होत गेलेले आहेत, हे आपल्याला इथे समजावून घेण्याचं म्हणजे घेऊ शकतो. आणि त्यामागील कारण परंपरेची साखळी समजावून घेणे, यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास आपल्याला काय करावा लागतो? अभ्यासावा लागतो. वैज्ञानिक शोध आणि तंत्रज्ञानातील प्रगती ही परस्परावलंबी असतात. मानवाच्या उत्क्रांतीच्या वाटचालीत दगडी हत्यारे घडवण्यापासून ते कृषी उत्पादनाच्या विकासापर्यंत त्याला समजलेले विज्ञान आणि त्यावर आधारलेले तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे होते. पुढे विज्ञानाच्या प्रगतीमुळे उत्पादन प्रक्रियेचे, आताच मी म्हणालो ना की उत्पादन प्रक्रियेचे काय झाले? यांत्रिकीकरण होत गेले. ते कसे होत गेले? बरोबर आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान कसे नेहमीच एकमेकांवर अवलंबून असतात हे समजण्यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास समजावून घेणे आवश्यक असते. ओके, म्हणजे हा देखील तुम्हाला तंत्रज्ञानाचा भाग देखील इतिहासाच्या माध्यमातून किती महत्त्वाचा आहे हे इथे तुम्हाला इथे चांगल्या रीतीने समजलं असावं. आता उद्योगधंदे आणि व्यापार हे अगदी परंपरागत चालत असल्या कारणामुळे आज त्याच्यातही इतिहासामध्ये कशा पद्धतीने, म्हणजे पूर्वी भूतकाळात कशा पद्धतीने उद्योगधंदे होते आणि आत्ताच्या उद्योगधंद्यांमध्ये किती फरक झाला हे आपल्याला या उपयोजित इतिहासाच्या मार्फत जाणून घेता येऊ शकतं. चला तर पाहूया उद्योगधंदे आणि व्यापार. मग आता काय सांगतायत? उद्योगधंदे आणि व्यापार यांमुळे मानवी समाजामधील परस्पर व्यवहारांचे क्षेत्र विस्तारते. बरोबर आहे. मानवी समाजामध्ये काय होतं की परस्पर व्यवहाराचं जे क्षेत्र आहे या उद्योग आणि व्यापारांमुळे विस्तारत जातं. त्यामुळे सांस्कृतिक संबंधांचे जाळेही सतत विकसत असते. उद्योगधंदे आणि व्यापाराच्या व्यवस्थापनाचाच हा एक भाग असतो. त्याचा इतिहास समजावून घेणे महत्त्वाचे असते. बरोबर आहे. बाजार आणि व्यापार, ओके, यांचे स्वरूप काय होते? बदलत गेले. बरोबर. आणि या सर्वांमागील मानवी नात्याचे स्वरूप आणि समाज रचना बदलत गेली. आणि हा प्रवास समजण्यासाठी आपल्याला सांस्कृतिक घडण आणि कशा पद्धतीने आज हे सगळ्या गोष्टी बदलत गेल्या हे पण तुम्हाला माहिती आहे. सामाजिक रचना, आर्थिक व्यवस्था इत्यादींचा इतिहासाचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. बघा बरं की पूर्वी एक कुटुंब चालवायला एका कुटुंबासाठी 1 रुपया खर्च येतो. बरोबर. 1 रुपया खर्च येतो. म्हणजे तुमच्या खापर पंजोबांच्या काळातलं मी तुम्हाला हे ते उदाहरण देतोय. नंतर तुमच्या आजोबांच्या काळात साधारणतः ते काय झालं असेल की 10 रुपयामध्ये त्यांना महिना भागवावा लागत असेल. म्हणजे त्याच्यानंतर नंतरचा काळ आला त्याच्यामध्ये 100 रुपयामध्ये महिना जात होता. नंतरच्या म्हणजे 80च्या दशकामध्ये मला माहिती आहे की 80च्या दशकामध्ये एक कुटुंब चालवण्यासाठी साधारणतः 1000 रुपये भरपूर होत होते. 90च्या दशकामध्ये आणि 2000च्या दशकामध्ये तोच खर्च आज आपण पाहिला 80च्या शतकामध्ये, म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो 80च्या काळापासून ते 90च्या काळापर्यंत जवळजवळ किंवा 2000पर्यंत जवळजवळ 2000 रुपये किंवा 1000 रुपये खूप व्हायचे. 1000-2000 असे खूप व्हायचे. पण आजच्या तारखेला मात्र किती रुपये लागत आहेत? 10 ते 15,000 रुपये एक कुटुंब भागवण्यासाठी चालवण्यासाठी लागतं आहे. म्हणजे हा देखील एक इतिहास आपण इथे ग्राह्य धरू शकतो की पूर्वी किती रुपये लागायचे कुटुंब चालवण्यासाठी आणि आज किती रुपये लागतात, उद्या किती रुपये लागतील. तर ह्या उद्या येणाऱ्या ह्या रुपयांवरती हा आजचा इतिहास त्यावेळेला त्या उद्याच्या पिढीसाठी हा आजचा इतिहास त्यांना उपयोगाला येऊ शकतो. ओके, मला काय म्हणायचं आहे तुम्हाला चांगल्या रीतीने इथे समजलं असावं. ओके, मग आता व्यवस्थापन शास्त्र म्हणजे नेमकं काय? बरोबर आहे. आता ह्या व्यवस्थापन शास्त्रासाठी इतिहास का बरं महत्त्वाचा आहे त्याचा इथे आपल्याला अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. पहा बरं, उत्पादनाची संसाधने, मनुष्यबळ आणि उत्पादनाच्या विविध प्रक्रिया, बाजार आणि विक्री यांचं काय पाहिजे? व्यवस्थापनाच्या साखळीत त्या संबंधातील भूतकालीन यंत्रणा कशा होत्या हे समजावून घेणे आवश्यक असते. व्यवस्थापन शास्त्र म्हणजे आपण इथे म्हणू शकतो की मॅनेजमेंट, जे आज विद्यार्थी MBA करतात ना त्यालाच हे व्यवस्थापन शास्त्र असं आपण म्हणतो.
बिझनेस मॅनेजमेंट. मग पूर्वीच्या काळामध्ये हे व्यवस्थापन कसं असायचं, आजच्या काळामध्ये व्यवस्थापन कसं चाललंय. आता पूर्वीच्या काळामध्ये मॅन्युअली व्यवस्थापन असायचं, म्हणजे तिथे काय असायचं की एक लेखापाल असायचा. आज मात्र काय झालंय, कॉम्प्युटराईज झालंय. मग हे कॉम्प्युटराईज करण्यासाठी भूतकाळामध्ये कशी यंत्रणा चालायची त्याचं कॉम्प्युटराईज करून CRM आलेले आहेत, बरोबर की नाही. आणि अशा पद्धतीने आपण हे पाहतो. आणि आज जर तुम्ही पाहिलं, जर मॉलमध्ये गेलात, पटकन एक बटन दाबलं की लगेच त्याला स्टॉक समजतो, बरोबर ना. ERP सिस्टीम आलेली आहे आपली, बरोबर की नाही. इलेक्ट्रॉनिक रिसोर्सेस डेव्हलपमेंट असं आपण म्हणतो, ERP, बरोबर की नाही. सो अशा पद्धतीने आज हे व्यवस्थापन शास्त्राचं आज भूतकाळातील इतिहासावरूनच ह्या सगळ्या गोष्टी घेण्यात आल्या आणि आज त्या कॉम्प्युटराईज केलेल्या आहेत, बरोबर आहे. या साखळीत गुंतलेल्या विविध स्तरावरील लोकांची परंपरागत मानसिकता समजून घेण्यासाठी या सर्वांचा डोलारा ज्या वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक संस्थांच्या संघटनावर अवलंबून असतो त्यांचा इतिहास समजला तर वर्तमान काळात विविध पातळ्यांवरील व्यवस्थापन करणे आपल्याला सोपे होते. ओके, आय थिंक तुम्हाला हे चांगल्या रीतीने आता सगळं समजत असावं अशी मी आशा करतोय. आणि आता जो वळतोय मी पुढच्या टॉपिककडे. आता पुढचा जो टॉपिक आहे किंवा पुढची जी संकल्पना आहे ती कला. कला म्हणजे काय की आज आपल्याकडे कुशल कामगार देखील आहेत, बरोबर आहे. मग या कला क्षेत्रामध्ये विविध इतिहास म्हणजे विविध मार्गाने कशा पद्धतीने बदल होत गेले आणि ते देखील त्यालाही कारणीभूत काय आहे, पूर्वीचा इतिहास आहे, बरोबर की नाही. सो विविध कला क्षेत्रामधील अभिव्यक्ती व त्यामागील वैचारिक, भावनिक, सांस्कृतिक परंपरेच्या आधाराने झालेल्या कलांचा विकास समजावून घेणे महत्त्वाचे असते. कोणत्याही कलाविष्काराचे मर्म, कलाकृतीच्या निर्मात्याची मानसिकता आणि विशिष्ट कला शैलीचा विकासाचा क्रम सांस्कृतिक इतिहासाच्या अभ्यासाद्वारे समजवू शकतो. म्हणजे तुम्ही कला क्षेत्रात जर पाहिलं तर पूर्वी स्त्री कलाकार हे नाटक करण्यासाठी येत नसायचे आणि त्यासाठी मानव म्हणजे जो मनुष्य असायचा त्यालाच काय करायचे, पुरुषाला स्त्रीचं कॅरेक्टर द्यायचे. पण कालांतराने त्याच्यामध्ये देखील बदल होत गेले. जर तुम्ही हरिश्चंद्राची फॅक्टरी हा जर सिनेमा पाहिला असेल तर त्यामध्ये तुम्हाला इतिहासाचं सगळं सांगितलेलं आहे की इतिहासामध्ये कशा पद्धतीने चित्रीकरण केलं जायचं. आज तर टेक्नॉलॉजी फार पुढे गेलेली आहे. सो अशा पद्धतीने या इतिहासाचा अभ्यास आपल्याला फार महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच यातून उपयोजित इतिहास निर्माण झाला असं मी तुम्हाला इथे सांगितलं तर वावगं ठरणार नाही आहे. आता पुढचा पार्ट आहे तो म्हणजे मानव्य ज्ञानशाखा. इतिहास, पुरातत्व, समाजशास्त्र, मानवशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र यांसारख्या ज्ञानशाखांचा उगम आणि विकास यांचा इतिहास समजावून घेणे हे या ज्ञानशाखांच्या अभ्यासाचा आवश्यक भाग आहे, बरोबर आहे. तत्त्वज्ञान ही विज्ञान आणि इतर सर्वच ज्ञानशाखांची जननी मानली जाते. वैश्विक पसारा आणि मानवाचे त्यातील अस्तित्व यांचा परस्पर संबंध समजून घेण्याच्या जिज्ञासेतून जगभरातील सर्वच मानवी समाजांमध्ये त्या संबंधीची अनुमाने लोक बांधू लागले आणि त्यातूनच काय झालं पहा बरं पुढे. जगाच्या उत्पत्ती संबंधीच्या कथा, बरोबर आहे, सृष्टीचक्र, त्याचबरोबर आणि मानवी जीवनासंबंधीची मिथके, ओके, देवदेवता संबंधीच्या कल्पना आणि त्याचबरोबर त्या देवदेवतांना प्रसन्न करण्यासाठीची केले जाणारे विधी या संबंधीचे तात्विक विवेचन यांचा विकास झाला. प्राचीन लोकांनी केलेल्या या गोष्टींविषयींच्या विचारात तत्त्वज्ञानाची बीजे आहेत. इथे उल्लेख केलेल्या मानव्य शाखेतील विविध शाखांच्या विकासाला तत्त्वज्ञानातील सिद्धांतांचा पाया आहे. इतिहासाच्या आधारे या वाटचालीचे आकलन होऊ शकते, बरोबर आहे. अशा पद्धतीने हे आपण उपयोजित इतिहास कशा पद्धतीने आपल्याला पाठीमागे म्हणजे भूतकाळात झालेल्या घटना आणि आताशी वर्तमान काळाशी कसा संबंध आहे हे इथे आपल्याला दाखवतात. आता पाहूया की हे एवढ्या फील्ड आपण पाहिल्या. आता पुढे पाहूया उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ. ओके, मग आता हा उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ यांचा काय संबंध आहे हे इथे आपण पाहूया. आता इथे याच्यामध्ये समजवण्यासारखं असं काही नाही, हा संपूर्ण रीडिंग पार्ट आहे. तर तुमच्यासाठी मी काय करतो, हा पूर्णपणे रीडिंग करून घेतो, ओके, जेणेकरून तुम्हाला हे चांगल्या रीतीने समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करतो, राईट. सो पाहूया आपण काय आहे. जस्ट अ मिनिट. ओके, आता पाहूया आपण उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ. ओके, सो चला तर माझा जास्त विचार न करता आपण इथे येऊया.
हा रीडिंग पार्ट आहे आणि हा तुम्हाला समजेल मी जे रीड करतो तुमच्यासाठी. इतिहासाचा दैनंदिन व्यवहारामध्ये उपयोग काय असा प्रश्न नेहमी विचारला जातो, बरोबर ना. आजही तुमच्या मनामध्ये आजही प्रश्न असेल की या इतिहास विषयाचा आम्हाला उपयोग काय होणार आहे, बरोबर ना. बरेच विद्यार्थी म्हणतात की आम्हाला ह्या गोष्टींचा काय उपयोग आहे. उपयोजित इतिहास म्हणजे काय या प्रश्नाच्या उत्तरात वरील प्रश्नाचे उत्तरही आपोआप मिळते. भूतकाळाचे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील अनेक अवशेष वर्तमान काळात अस्तित्वात असतात. त्यांच्याबद्दल आपल्या मनात कुतूहल असते, बरोबर ना. आपण उत्सुकता असते की त्यावेळेला ते कसं झालं असेल, बरोबर ना. आता हरिश्चंद्रची फॅक्टरी जर तुम्ही हा सिनेमा जर पाहिला, जर नसेल पाहिला तर तुम्ही आवर्जून पहा, यूट्यूबवरती अवेलेबल असेल. तर त्या हरिश्चंद्रच्या फॅक्टरीमध्ये दाखवले की मला तर हे चित्रीकरण करायचं आहे तर कसं केलं जाईल. आणि आजच्या चित्रीकरणामध्ये आपण पाहतो की VFX इफेक्ट वगैरे सगळे आहे ते आताचं कुतूहल नाही वाटत आहे आपल्याला. पण आपल्या जनरेशनच्या नंतर जे नेक्स्ट जनरेशन येईल त्यांना कदाचित त्या गोष्टीचं कुतूहल वाटेल की त्यावेळेला त्यांनी कसं केलं असेल VFX, त्यावेळेला त्यांची वेगळी टेक्नॉलॉजी असेल, बरोबर की नाही. मग अशा पद्धतीने आपण पाहतो, कुतूहल असतं, आत्मीयता असते. त्यांच्या अस्तित्वाचा इतिहास आपल्याला समजावून घ्यावासा वाटतो कारण ते आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृतींचे आणि परंपरांचे अवशेष असतात, बरोबर ना. हे जाणून घ्यायला प्रत्येकालाच आवडेल की आपल्या खापर पंजोबांनी किंवा आजोबांनी कशा पद्धतीने शेती केली असेल किंवा कशा पद्धतीने त्या काळामध्ये जगले असतील हे आपण नेहमीच जाणून घ्यायचा प्रयत्न करत असतो. तो आपला सांस्कृतिक वारसा असतो, ती आपली ओळख असते. त्याच्या इतिहासाचे ज्ञान आपल्याला आपल्या उगमाकडे घेऊन जाणारे असते. त्यामुळे तो सांस्कृतिक वारसा आपल्या व पुढील पिढ्यांच्या हितासाठी दीर्घकाळ जतन करण्याची आणि त्यांचे संवर्धन करण्याची आवश्यकता निर्माण होते. उपयोजित इतिहासाच्या आधारे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करता येते. त्यामुळे व्यवसायाच्या अनेक संधी निर्माण होतात. थोडक्यात सांगायचे म्हणजे इतिहासाच्या आधारे वर्तमान काळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्य काळासाठी दिशादर्शन असे उपयोजित इतिहासाचे वर्णन करता येईल. ओके, आय होप की तुम्हाला आत्तापर्यंत आपण हा जो 3.3 पर्यंत आपण ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आणि ह्या चांगल्या रीतीने समजल्या असतील की का बरं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची गरज भासते हे देखील तुम्हाला इथे चांगल्या रीतीने समजलं असेल. आणि मी हे देखील चांगल्या रीतीने समजून देण्याचा मी तुमच्यासमोर प्रयत्न केला आहे आणि ह्या गोष्टी तुम्हाला चांगल्या आत्मसात झाल्या असतील अशी आशा करतो. आणि इथे आपला हा भाग 1 इथे आपण थांबवतोय आणि भाग 2 मध्ये काय करूया की पुढील भागामध्ये आपण 3.4 जे सांस्कृतिक, बरोबर ना, काय म्हणू शकतो आपण, तर पुढचा जो भाग आहे 3.4 त्याच्याबद्दल आपण अभ्यास करूया. आणि या 3.4 मध्ये माझ्या मते आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं तो सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन या गोष्टीबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर 3.5च्या अंतर्गत आपल्याला संबंधित व्यावसायिक क्षेत्र कोणती याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर इथपर्यंत आपण पाहिलं ते म्हणजे उपयोजित इतिहास आणि काय, त्याचबरोबर ह्या उपयोजित इतिहासाचं आणि विविध विषयांमधील त्यांचं संशोधन कशा पद्धतीने आपल्याला उपयोगाचं असतं आणि उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ यांचा नेमका काय संबंध आहे या सगळ्या गोष्टींचा आपण भाग 1 मध्ये चांगल्या रीतीने अभ्यास केला. आणि अशा रीतीने हा भाग 1 इथे संपला असं जाहीर करतो. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.